मॅडम काय सांगता आज तुमचा वाढदिवस हा एक अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय एक हात मदतीचा. हा नेमका एक हात मदतीचा हे काय आहे? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार. हम्म, आज माझा वाढदिवस आहे हम्म, आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला वाढदिवस आहे. हम्म, आणि मी असं म्हणू शकते की अस्मरणीय म्हणजे मी कधीच विसरणार नाही असा आजचा माझा वाढदिवस झालेला आहे. हम्म, कारण लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने आणि जे माझे सामाजिक कार्यकर्ते बंधू आहेत हम्म, तर सगळ्यांच्या वतीने जो आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हम्म, एक हात मदतीचा. हम्म, म्हणजे आपण प्रत्येक जण काय करतो की वाढदिवसानिमित्त आपण शाल हार बुके असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण सेलिब्रेशन करतो. हम्म, पण माझी अशी थिंकिंग आहे की हार आणि शाल ते घेताना आपल्याला खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण त्याला दुसऱ्या दिवशी टाकतो कारण आपण त्या वस्तूला सांभाळून नाही ठेवू शकत किंवा कुणाला देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण ते दुसऱ्या दिवशी टाकणार तर आपल्या मनाला खूप वेदना होतात कारण ते फुलं इतके सुंदर असतात आणि ते टाकताना खूप मन दुखतं. मग असंच मला वाटलं की ह्याच्यावरचं जर आपण गरिबांसाठी जर एखाद मदतीचा उपक्रम जर सुरू केला हम्म, तर तेवढ्या पैशात म्हणजे तुम्ही मला जे बुके आणणार आहेत किंवा जे हार आणणार आहेत किंवा जे शाल आणणार आहे तर त्या पैशाचा उपयोग जर आपण किराणा सामानाच्या साहित्यात जर केला तर नक्कीच एखाद्या गरीबाच्या घरात चूल पेटेल. हम्म. आणि या अनुषंगाने आपण एक हात मदतीचा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि मी बरेचदा म्हणजे माझं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं काम जे आहे तर मागच्या 16 वर्षापासून चालू आहे. आणि गरिबाची जी व्यथा आहे तर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेली आणि मी ती स्वतः अनुभवलेली आहे की गरिबाच्या प्रॉब्लेम्स काय आहेत. म्हणजे तुम्ही जर अचानक गेलात ना तर त्यांच्याकडे साखरपती नसणार आहे घरी चहा करायला. आणि अशा परिस्थितीमध्ये करायचं काय. तर या अनुषंगाने आम्ही जो हा एक हात मदतीचा उपक्रम सुरू केलेला आहे की तुम्ही मला हार नका आणू बुके नका आणू किंवा कुठलीही वस्तू नका आणू फक्त तुम्ही मला किराणा सामान द्या. मग तुम्हाला फार नाही जमलं तर एक बिस्किटचा पुडा जरी तुम्ही दिला आम्हाला तरी आम्ही तो घेणार आहे. आणि ते पूर्ण किट जेव्हा जमेल आमच्याकडं म्हणजे एका कुटुंबाला की मला आपल्याला 10 किलोचं तरी साहित्य द्यायचं अशी माझी मानसिकता आहे. आणि जेवढं आपल्याकडे किट जमेल त्या पद्धतीने आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तीचं घर बघायचंय जिथं निराधार आहेत किंवा ज्यांना फार गरज आहे अशा कुटुंबाला अचानक त्यांच्या घरी जाऊन हे साहित्य द्यायचं आणि त्यांच्या जे चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आपल्याला देतानाही आनंद होणार आहे आणि त्यांना घेतानाही आनंद होणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की हार घालताना फक्त आनंद होणार आहे टाकताना आपलं मन दुखणार आहे. पण ह्या भूमिकेमध्ये त्या ज्या गरीब व्यक्तीला आपण हे देणार आहे तर त्याचंही मन प्रसन्न होणार आहे आणि आपलंही मन आज प्रसन्न होणार तुम्हाला आहे. शुभेच्छा देण्यासाठी जेवढे तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील पत्रकार असतील हे आलेले आहेत हे हम्म. तुमच्यासाठी काय घेऊन आलेले तुम्ही जसं सांगितलं की किराणा हा, किट हा. मधील कुठलीही वस्तू तुम्ही आणू शकता आज हो 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 मला गिफ्ट देण्यासाठी आणि तुम्ही ती गिफ्ट गोरगरिबांसाठी हो 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 जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही ते पोहोच करणार आहेत तुमच्यासाठी आज जे तुमचे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याकडून काय तुम्हाला गिफ्ट दिले दिले? सर आता ज्यांनी मला फोन करून आले ना हम्म, त्यांना मी सगळ्यांना सांगितलं की किराणाचं सामान आणा. हम्म, आणि ज्यांनी मला फोन न करता आले तर त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची इच्छेप्रमाणे कुणी शाल आणलंय हम्म, आणि कुणी हार आणला असेल कुणी बुके आणला असेल. हम्म, ज्यांनी मला फोन न करता आलेले त्यांनी हम्म, आणि ज्यांनी मला फोन केला त्या प्रत्येक व्यक्तीने मला किराणा सामानाचीच भेट दिलेली आहे. आणि याच्यामुळे माझा आनंद म्हणजे असं गगनात मावेना गेला. बरं. काय काय वस्तू दिलेल्या आहेत? काय मिळालं तुम्हाला? सर बऱ्याच जणांनी याच्यात साखर आणलेली म्हणजे आज माझा बर्थडे तर सगळ्याला वाटलं की गोडच तोंड करावं. हम्म, तर या अनुषंगाने मोस्टली सगळ्यांनी साखर आणलेली कुणी मुरमुऱ्याचं पॅकेट आणलंय कुणी फरसाण आणलेलं आहे कुणी शेंगदाणे आणलेले आहेत कुणी पोहे आणलेले आहेत. अशा पद्धतीचं साहित्य किराणा आज किट इथं मध्ये जमतंय. पूर्ण साहित्य आणलेलं हा हा असं आणलेलं आहे. आणि आपल्याकडे ह्या 1 महिन्याभरात जेवढं साहित्य जमणार आहे कारण माझं शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम चालू आहे हम्म. किमान तो अजून 1 महिना चालणार आहे. आणि 1 महिन्याभरात मी जे माझे बंधू आहेत तर सगळ्यांना मी सांगितलं की किमान तुम्ही 1 मेंबर तरी जोडून द्या मला. हम्म, हम्म. आणि 1 महिन्यात आपल्याकडे जेवढा किराणा जमणार आहे तर ऑन दी स्पॉट आपण कुणाच्याही घरी जाणार आणि त्याला डायरेक्टली आपण किराणा देणार आहोत. अशा पद्धतीचा आपण हा उपक्रम घेणार आहोत. तुमचा सर्व तुमचे मित्र नातेवाईक असतील त्यांना शेवटचा संदेश काय असणार आहे जसं की तुम्ही आज वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा करताय त्यांना काय संदेश असणार आहे की कशा पद्धतीने हा वाढदिवस जो वाढदिवस असतो साजरा करते ते वाढदिवस त्यांनी साजरा केला पाहिजे काय वाटतं? सर मी तर बघा आता मी जी गरिबी बघितलेली हम्म. त्याच्यामुळं मला हार बुके तुरे हे आवडत नाही. हम्म. मला तर एकच वाटतं की युजफुल वस्तू ती प्रत्येकाने दिली पाहिजे एकमेकांना. की चला ही वस्तू आपल्याकडे आली तर ही कुणाला तरी मदत येईल अशा भावनेतून आपण नक्कीच मदत केली पाहिजे. या ठिकाणी मी हेच सांगू इच्छिते. बरं. हे वस्तू आहेत तुम्हाला आज किराणा किट मध्ये आलेलं बघू शकताय या ठिकाणी शिमू वास्तवल मॅडमचा आज वाढदिवस झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने पोहे साखर शेंगदाणे तेल अशा वेगवेगळ्या पद्धती डाळी तांदूळ आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने किराणा किट मधील ज्या वस्तू असतात त्या वस्तू पूर्ण सीमा अस्तवल मॅडमला या ठिकाणी गिफ्ट दिलेल्या आहेत आणि याच वस्तू गोरगरीब जे नागरिक आहेत गोरगरीब
ज्यांना गरज आहे किराणा किटची त्या लोकांपर्यंत हे पोच होणार आहेत. सीमा अस्तवल मॅडमचा एक अनोखा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचे मित्र, नातेवाईक, पत्रकार क्षेत्रामधील जेवढेही त्यांचे मित्र असतील त्यांना हे सांगितलं गेलं होतं की तुम्ही मला कुठलाही फूल, हार, वेस्टेज जाणारी कुठलीही वस्तू न आणता किराणा किट मधील कुठलीही वस्तू तुम्ही मला घरामध्ये उपयोगी येईन अशा वस्तू आणा. अशा त्यांचे सहकारी मित्र आहेत स्वप्नील हातागळे, हे घेऊन त्यांच्यासाठी साखर, शेंगदाणे, त्याच्यानंतर तांदूळ अशा वस्तू घेऊन आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला हे काय वाटलं म्हणून तुम्ही आज त्यांच्यासाठी ह्या वस्तू घेऊन आला. किराणा किट हा किराणा किट जे आहे, वाढदिवस आजपर्यंत कुणीही असा साजरा केलेला नाही, असा वाढदिवस ह्या मॅडमचा साजरा होतोय. काय सांगताल स्वप्नील भैया, आज सीमा अस्तवल मॅडमचा वाढदिवस हा साजरा होतोय. आजपर्यंत तुम्ही भरपूर ठिकाणी वाढदिवसानिमित्त फूल, हार, वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट घेऊन गेलेला आहेत. मात्र आज या ठिकाणी सीमा अस्तवल मॅडमचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला तुम्ही किराणा किट मधील वस्तू घेऊन आलेला आहेत आणि एक त्यांना पेन देखील गिफ्ट दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? खरा तर हा आदर्शमय वाढदिवस आहे. ह्याच्या अगोदर आम्ही कधीही असा वाढदिवस कोणाचा साजरा नाही केलेला. फर्स्ट टाइम आम्हाला बी खूप चांगलं वाटलं, कारण की हार, फुल ताई म्हणल्यासारखं नाही का, उद्याच्याला तर फेकण्यातच जाणार होतं. हा किराणा एखाद्याच्या अनाथाच्या किंवा गरिबांच्या घरी ताईच्या माध्यमातून पोहोचतोय, हा खूप मोठा उपक्रम आहे ताईचा. तुम्हाला काय वाटतंय, हे उपक्रम जी आज ताई राबवत्यात, हा उपक्रम प्रत्येकाने राबवला पाहिजे असं वाटतं का? 100% ताईचं हर एक काम आदर्शमय आहे. ताईचं बघून आपणही आदर्श घेतला पाहिजे आणि असा उपक्रम ताईला आपण मदत केली पाहिजे सगळ्यांनी मिळून. नक्कीच वाढदिवसाच्या निमित्ताने असे उपक्रम राबवण्यात आले पाहिजे असे देखील स्वप्नील हातागळे यांच्याकडून सांगितलं जात आहे.